सुस्वागतम आणि सर्वांना माझा नमस्कार। आज रेसिपी नाही, दैनिक तरुण भारतच्या संवाद पुरवणीमध्ये मनी मानसी या लेखमालेतील माझा प्रसिद्ध झालेला लेख आहे बदल। तो मी आज तुमच्या समोर वाचून दाखवणार आहे। बदल म्हणजे परिवर्तन। बदल होणे खूप आवश्यक आहे। आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असे असंख्य बदल होत असतात, आपल्याला कळतही नाहीत। काळानुसार आपल्यात आपण बदल केला पाहिजे, नाहीतर आपण मागेच राहू। म्हणतात ना, काळानुसार बदललं पण पाहिजे। आता धकाधकीच्या जीवनामध्ये सुख दुःख येणारे प्रसंग आपल्याला खूप काही शिकवून जातात। अनुभवाने माणूस समृद्ध होतो आणि आपोआपच बदल घडून येतो। परीक्षेचंच पाहूया। लहानपणी आई वडील अभ्यास कर म्हणून नेहमी सांगायचे, पण मात्र कानाडोळा व्हायचा। परीक्षेत सर्वांपेक्षा मार्क कमी मिळाले की वाटायचे आई वडिलांचे ऐकले असते तर बरे झाले असते। पण आता मात्र मन लावून अभ्यास करूया हा झालेला बदल। जोपर्यंत ठेच लागत नाही तोपर्यंत बदल होत नाही। रोज आपण काही ना काही शिकतच असतो आणि आपोआप बदलही होत असतो। मोबाईल, यूट्यूब, टी व्हीचा अतिप्रमाणात वापर होत असल्यामुळे कुटुंबातील जिव्हाळा, विचारांची देवाणघेवाण, प्रेम, माया कमी होताना दिसत आहे। या नात्यांमध्ये झालेला बदल, परंतु हे सर्व लक्षात आल्यावर कुटुंब व्यवस्था टिकून राहावी, नात्यांमधील जवळीकता वाढावी यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे बदल। आपले नातेवाईक, लहानथोर व्यक्ती, मित्रमैत्रिणी यांच्याकडून आपण चांगले विचार, संस्कार अशा प्रकारे काही ना काही शिकतच असतो आणि आपसुकच बदलही होत असतो। चला तर मग आपण काळानुसार बदलूया। आत्ताच्या स्मार्ट युगामध्ये स्मार्ट होऊया। प्रत्येक दिवस आनंदात जगूया। सकारात्मक विचार करूया। चांगली पुस्तके वाचूया आणि आपल्यात बदल घडवून आणूया। आपल्या मुलांनाही घडवूया। चांगल्या विचारांची, संस्कारांची शिदोरी मुलांना देऊया, म्हणजे नात्यातील वीण घट्ट होईल। या चॅनलवर आपल्याला रेसिपीज बरोबरच माझ्यातील कला, दैनिक तरुण भारतमध्ये माझे प्रसिद्ध होणारे लेख, माझ्या स्वरचित कविता पाहावयास मिळतील। आता हा लेख तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच सबस्क्राईब करा चॅनलला। धन्यवाद।